डोळ्यामध्ये आले पाणी सलत्याचा सोसताना शून्यातून विश्व निर्माण केलं होतं मी, पण तू मला पुन्हा शून्यावर आणलंस. तुझ्या घरादाराला केला लावीन मी. हा शाप आहे माझा तुला, आहे माझा तुला, आहे माझा तुला. आपण सिंहगडावर जाऊ. तानाजी मालुसरे ज्या कड्यावरनं चढले ना तो कडा बघू. आणि घरी परवानगी कोण काढणार? मी काढतो ना. बाबा मला नाही नाही म्हणणार. ते कशी परवानगी देतील? ते देतीलच परवानगी. लागली पैस? हो लागली. तू सारखं पेपर का मारतोयस मला? तू जाऊन बोल ना त्यांच्याशी. मला का पुढे काढतोय? अगं ह्यावेळी असते बोलू नाहीये ना म्हणून भीती वाटतेय. मग पैस हारलास ते कबूल कर. नाही मी नाही हारलो पैस. मग विचार. ठीक आहे विचार तू. मी नाही घाबरत कोणाला. काय चिरंजीव, आपल्या मनात जे काही आहे ते घडाघडा बोलायला शिका. नाहीतर कठीण होतं बरं पुढे. बोला. बाबा म्हणजे मी असं म्हणत होतो. काय म्हणत होता? काही नाही. म्हणजे सिंधू असं म्हणत होती की. काय म्हणत होती? म्हणजे आम्ही दोघं असं म्हणत होतो या शनिवारी शाळा सुटल्यावर आम्ही सिंहगडावर जाऊ का फिरायला. कशासाठी? असं मौज म्हणून. तिथे जाऊन आम्ही तानाजींनी कुठे लढाई केली ते पाहणार आहोत. कोणत्या कडावरनं आले ते पण बघणार आहोत. आणि देव टाक्याचं पाणीही पिणार आहोत. चांगला विचार आहे. अहो मग सिंहगड कशाला? तोरणा किंवा रायगडावर जाऊन या. जास्त जवळ नाहीत का ते? पण ते किल्ले लांब आहेत ना. अहो पण सिंहगडही काही फारसा जवळ नाही. जाईपर्यंत संध्याकाळ होणार. आम्ही दोघे रात्री तिकडेच राहू गडावर. वा, म्हणजे सगळी तयारी झालेली दिसतीये. अरे झोपेत स्वतःचाच हात स्वतःवर पडला तर दचकून उठणारा तू राहणार तिथे आणि तेही रात्री. तर मग मला नाही भीती वाटणार. राहीन मी. हिम्मत करेन. मोठा झालोय आता मी. मोठा झाला असला तरी तिला रात्री घेऊन कुठेतरी राहशील एवढा मोठा झालेला नाहीयेस तू. काही गरज नाही हिम्मत वगैरे दाखवण्याची. शाळा सुटल्यावर निमूटपणे घरी यायचं, गृहपाठ करायचा आणि नियमित पेढीवर यायचं शिकायला. आलं लक्षात? बाबा पण एकदा सांगितलं ना, आता यावर चर्चा नकोय. काय गे माझ्यावर हसत का होतीस? झोपेत स्वतःचा हात स्वतःच्या अंगावर पडला तरी घाबरतोस तू? हे बघ तू गप्पा बस बर का. माझ्यावर ओरडू नकोस. मी मामांजींना सांगू? मामांजी. बरं बरं तू पण सापडशीलच कधीतरी. दोन सदरे आणि 2 धोत्र ट्रंकेत ठेवते. आणि खाऊची पिशवी सुद्धा यातच ठेवू का? हो काय मगाचपासून जे काही विचारते त्याला फक्त हु करताय. काय झालंय? गोदावरी, एखादा माणूस इतका बदलू शकतो का ग? इतका आमूलाग्र बदल, तेही आठवड्याभरात. तुम्ही विलास भाऊजींबद्दल बोलताय ना? हो, आप्पासाहेबांनी सांगितलं म्हणून मी त्याला कोठडीत जाऊन भेटून आलो आज. पण त्याचं बदललेलं रूप पाहून मला खूप आश्चर्य वाटलं. माझा भाऊ जो माझ्या जीवावर उठला होता
तो गरीब गाईसारखा भासला मला. त्याच्या डोळ्यात बघताना असं वाटलं की हाच तो विलास आहे ज्याने माझ्यावर सुरा उगारला. काय म्हणाले अजून ते? तिथे कोठडीत तर लहान मुलासारखा रडत होता, माझ्या पाया पडत होता, क्षमा मागत होता. मला म्हणत होता इथे माझं काही खरं नाही, इथून सोडव मला. बाबा म्हणत होते तेच खरं असेल का? मला तुम्ही आणि ते सांगतात तेवढंच माहिती हो. हा, आता सगळं नीट मला तुम्हीच सांगू शकता. त्याच्यात बदल झालाय हे निश्चित. तो जर लबाडपणे वागत असता तर त्याच्या डोळ्यात दिसलं असतं ते. बिघडलेलं आयुष्य सुधरवायचंय असं म्हणत होता. मी हे प्रकरण खूप ताणलं तर नाही? अहो नाही, तुमची काळजी देखील योग्यच होती. हो, पण त्याच्यामुळे बाबांना हृदयविकाराचा झटका आला. अजूनही ते पूर्ण बरे झालेले नाही. मला वाटतंय विलासला आपण घरी आणूया. तुला काय वाटतं? तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल. मला पण उद्या नाशकाला जावंच लागणार. बाबा आजारी पडले म्हणून मी हे पुढे ढकलत होतो, पण ते फार काळ पुढे ढकलता येणार नाही. नाहीतर ही चांगली नोकरी हातचीच आहे. आणि बाबांची तब्येत बघता मला सांग, मी नसताना तुम्हाला त्याच्याबरोबर राहण्यात काही अडचण तर वाटत नाही ना? तुमचा अजूनही विश्वास नाहीये का विलास भाऊजींवर? तसं असेल तर राहू दे त्यांना कोठडीतच. बाप्पा, तू आता घरी जाणार ना? तू घरी असला की किती मज्जा असते, पण आता काय करणार? तू आता तुझ्या घरी जाणार ना? तुझे आई बाबा पण वाट बघत असतील ना रे? आज आम्ही तुझं विसर्जन करणार. पण ठीक आहे, तू गेलास तरी छोटा बाप्पा आहे. मी माझ्या बाबांच्या घरून आणलाय, पण तू जाशील तर वाईट वाटतंय रे. पण मला तर खूप मज्जा आली. तुला मज्जा आली ना रे? आम्ही तुझी नीट सेवा केली ना रे? काय काय म्हणालास? मागणी नाही, माझी काहीच मागणी नाहीये. हो, पण एक आहे, माझ्या खादाड नवऱ्याबद्दल. तसं चांगलं आहे तो, पण ना तू कधी कधी आपली बुद्धी वापरतच नाही. तू त्याला बुद्धी दे. मूर्खच आहे तो. मूर्ख? हो रे. मी त्याला म्हंटल की मामनजी सिंहगडावर जायला परवानगी नाही देणार, तरी तो गेला विचारायला आणि झाली फजिती. आणि तुझी फजिती सांगू का? बाप्पा, तूच बोलतोयस ना? मग देवव्रताच्या आवाजात का बोलतोयस?